32 आणि 21. पात्रालगतची 32 गावं. पात्राला सगळी जातात आणि सगळी जाते कॅशबॅकमध्ये सगळीच गावं साधारण 60 गावांना जाते. गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जी उपसा सिंचन योजना आहे, ही या उपसा सिंचन योजनेचा आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो आहे. नेर तलावातून आंधळी धरणाकडे जाणारा जो बोगदा आहे हा आज पूर्णत्वाकडे जातो आणि यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करणारे इथले स्थानिक आमदार जयकुमार गोरे आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. एक आत्तापर्यंत या भागाला दुष्काळी म्हणून लागलेलं दूषण पुसलं जात आहे अशी एक चिन्ह दिसत आहेत. काय सांगाल पुण्यासाठी? नाही, मुळातच हे मधून उचललेलं पाणी नेरमध्ये उचलून ह्या बोगद्या मार्गे आंधळी धरणात अशी ही योजना होती आणि या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता की 14 किलोमीटरचा टनेल आणि हे काम आता पूर्णत्वाला गेल्याचा आनंद मला वाटतं प्रचंड मोठा आनंद आहे. आणि आता ज्या दुष्काळी मानखटावमध्ये ज्या भागात कधीच पाणी येणार नाही अशा पद्धतीची भावना लोकांच्यामध्ये होती, किंबहुना तत्कालीन राज्यकर्त्यांनी तशा पद्धतीचं लोकांची मन बनवलं होतं की या भागात पाणीच येऊ शकत नाही. परंतु मला मनापासून आनंद याचा आहे की योजना 25 वर्षापासूनची जरी असली तर जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून या योजनेला प्रचंड गती आली आणि खूप वेगानं आम्ही हे काम केलं. पहिल्या टप्प्यात नेरमध्ये पाणी सुटलं. आता दुसऱ्या टप्प्यातलं जे पाणी आहे ते नेरमधून ते आंधळी धरणात सोडण्यासाठी लागणारा 14 किलोमीटरचा बोगदा मला वाटतं या उपसा सिंचन योजनेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा बोगदा आहे आणि त्या बोगद्याचं काम पूर्णत्वाला जाते आणि तातडीनं लवकरात लवकर त्या भागात पाणी आंधळी धरणामध्ये सोडण्याचं काम आता होईल. प्रचंड आनंद या गोष्टीचा आहे. हो, पण याच्या आधीसुद्धा मला वाटतं गेले 20 वर्षापासून ह्या सगळ्या योजना कागदावरच दिसत होत्या, परंतु आता ही पूर्णत्वाला गेली. पण ह्या सगळ्यामध्ये बराच त्रास झाला असेल या सगळ्या ह्याच्यात. एकूण आता काय परिस्थिती आणि कधीपर्यंत हे पूर्ण होईल? मुळातच काय होतं की ह्या भागातले मंत्री होते आणि त्या मंत्री महोदयांचीच भावना अशी होती की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही. अशा मानसिकतेचे मंत्री जेव्हा त्या खात्यावर बसले होते त्यांच्याकडून काय अपेक्षाच नव्हती. त्यामुळे हे काम त्यांनी अडवून टाकलेलं होतं आणि या भागात पाणी जाऊ शकत नाही अशी धारणा होती. परंतु जेव्हा मी आमदार झालो तेव्हापासून ताकदीने ही योजना हातामध्ये घेतली. प्रत्येक वर्षी या योजनेला पुरेसा निधी आला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर काम करतोय काय, अगदी खूप बारकाईनेचं नियोजन होतं. त्यामुळं हे काम आम्ही करून घेतलं आणि अगदी म्हणाल तर या भागाच्यात ज्यांनी राज्य केलं ते जनते राज्य पण याच भागातनं खासदार होऊन गेले. त्यांचंही म्हणणं होतं की पाणी नाही तर द्यायचं कुठनं, पण ते पाणी देण्याचा चमत्कार जो केला आहे तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. मूळ योजनातलं पाणी आहे पण वाढीव पाणी आता देऊन या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचं काम आता चाललं आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आम्ही प्रचंड आनंदी आहे आणि आता साधारण 8,000 हेक्टर 7,500 ते 8,000 हेक्टर क्षेत्र या योजनेतनं पाण्याखाली येणार आहे आणि त्यातून जवळजवळ 60 गावचा शेतकरी आता समृद्ध होईल. आणि याच्यासोबतच बाकीच्या योजनांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. कालच 3 दिवसापूर्वी मंजूर झालेली टेंबूची योजना आहे, 48 गावाची आहे. ती साधारण 700 कोटीची योजना आहे. ही योजना साधारण 1,500-2 हजार कोटी रुपयाच्या आसपास ही योजना जाते. त्यामुळे ओव्हरऑल टेंबूचं काम आम्ही 1,500 कोटीचं केलं. आत्तापर्यंत पाण्यावर किमान 4,500 ते 5,000 कोटी रुपये आम्ही नेलेत आणि अजून 2-1 हजार कोटी रुपये लागतील ते आम्ही घेऊन जाणार आहे. त्यामुळे तातडीनं मानखटाव पाण्याखाली अशी परिस्थिती आहे. या योजनेचं आता उद्घाटन कधी होईल याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि तुमच्याकडून बऱ्याच वेळा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली की पंतप्रधान येतील स्वतः आणि ते उद्घाटन करतील, अशा प्रकारे पण तुम्ही बोलला आहात. बरं, नाही, बिलकुल माझी तर भावना असणं साहजिक आहे, कारण ही योजना जी आहे ही योजना आदरणीय लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या तालुक्यातली आहे. त्यांचं गाव इथं बाजूला आहे आणि आदरणीय लक्ष्मणराव इनामदारजी आदरणीय मोदीजींच्यासाठी खूप गुरुवर्य असल्यासारखे ते व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचंच नाव ह्या योजनेला दिलेलं आहे. जेव्हा या आमचं सरकार राज्यामध्ये नव्हतं तेव्हा आदरणीय मोदीजींना मी 2-3 वेळा भेटलो आणि त्यावेळी मोदीजींना सांगितलं की ही योजना पुढे जाण्यासाठी पैशाची गरज आहे. सरकार आपलं नसल्यामुळे सरकार किती पैसे देईल याच्याबद्दल शंका आहे. तेव्हा मला सांगायला आपल्याला आनंद होतो की आदरणीय मोदीजींनी क्षणाचाही उसंत न लावता आम्ही दिलेला प्रस्ताव स्वीकारला आणि 2 दिवसात म्हणजे 36-47 तासात आदरणीय मोदीजींनी या योजनेचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये केला आणि साधारण 247 कोटी रुपयेचा निधी या योजनेसाठी दिला. योजनेचं काम थांबलं नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका होती
आणि त्याचवेळी आपणच या योजनेचं उद्घाटन करायला यावं किंवा पाणी पुजनाला यावं अशी आमची विनंती होती आणि त्यावेळी त्यांची मनापासूनची ती भावना होती. आणि आता आपण बघतोय की आताही माझी तीच भावना आहे की मोदीजींच्या हस्ते व्हावं. पण या योजनेसाठी देवेंद्रजींनी पण प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं मोदीजींचा आता इलेक्शनचा व्यस्त कार्यक्रम आहे, त्यातनं कसं जमतं आहे माहिती नाही मला. आम्ही तर विनंती आम्ही ठेवलेली आहे, 2-4 दिवसात ते फायनल होईल आणि अगदी मोदीजींना आज नाही जमलं तर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आणूच, काही अडचण नाही. पण ही योजना पूर्णत्वाला नेत असताना आता दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दिवस त्याची वाट बघायला लावून चालणार नाही. शेतकऱ्यांना आता आवश्यकता पाण्याची आहे, त्यामुळे तातडीनं पाणी सोडण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते होईल किंवा मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते होईल किंवा मोदीजी आले तर मोदीजी येतील. धन्यवाद भाऊ. एकूणच ही योजना तर पूर्णत्वास गेलेली आहे, आता उद्घाटन लवकरच होईल अशा प्रकारचा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी आता व्यक्त केलेला आहे. ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.